हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये स्वागत आहे। आज एक मस्तपैकी मटार पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। झटपट होणारी मटार पुलावची ही रेसिपी सुरू करण्याच्या आधी चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे सुरुवातीला आपण आधी पुलाव भात तयार करून घ्यायचा आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे अर्धा कप आणि तो मी अर्धा तास भिजत घातला होता, म्हणजे जेणेकरून आपला भात हा लवकर शिजतो। इथे एका भांड्यामध्ये मी 2 कप पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल टाकले आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी छानपैकी असं गरम उकळवून घ्यायचं आहे। आता उकळवल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत घातला होता बासमतीचा, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि झाकण वगैरे काही न ठेवता असाच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। पाणी जास्त असल्यामुळे आपला भात असा मोकळा असा शिजतो, त्याच्यामुळे पाणी नेहमी जास्तच टाकून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण भात आपला शिजलेला आहे। आता एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपण काढायचं आहे आणि आपला भात एका जाळीवरती असा मोकळा करून घ्यायचा आहे, की जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस असते ती थांबली पाहिजे आणि भात असा चिकट न होता असं सगळा एक वेगवेगळा झाला पाहिजे। म्हणून अशी एक जाळी घेऊन त्याच्यावरती असा भात मोकळा करून ठेवून तो थंड करून घ्यायचा, की जेणेकरून आपला भात प्रत्येक दाणा असा वेगवेगळा होतो, चिकटत नाही। आता पुढे आपण एका भांड्यामध्ये 4-5 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घेतलेले आहे आणि 1 कांदा उभा बारीक चिरून घेतलेला आहे। असा ते छानपैकी सगळं परतवून घेऊया आपण। आता त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून मिरची आणि आल्याची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे आणि 1 टीस्पून काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ते सगळं आपण तेलावरती सुंदरपैकी परतवून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा भरपूर शिजवायचा नाहीये, थोडासा कच्चरच ठेवायचा आहे। इथे मी उकळलेले हिरवे मटार घेतलेले आहेत, ते साधारण मी अर्धा कप घेतलेले आहेत आणि ते चांगले उकडून घेतल्यामुळे आपल्याला मटार परत शिजवत ठेवायला लागणार नाहीत कांद्यावरती, ते आपण आधीच शिजवून घेतलेले आहेत। आणि ते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकताना आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे शिजवताना, त्यामुळे इथे मीठ थोडं कमी टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता आपण जो भात शिजवलेला होता, बासमती तांदूळ शिजवलेला होता, तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हलक्या हाताने सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। असं जोरात घ्यायचं नाही, आपल्याला आपला दाणा भाताचा अख्खा ठेवायचा आहे, त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला कांदा आणि मटारचा सगळा मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाताला पूर्णपणे लागला पाहिजे, त्याच्यामुळे हळूहळू हलक्या हाताने सगळं काही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सिंपल आणि खूप टेस्टी अशी आपली ही रेसिपी आहे आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। काही अडलंच तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता। आता एक थोडीशी कोथिंबीर आपण बारीक चिरून गार्निशिंगसाठी त्याच्यावरती टाकून घेऊया आणि परत एकदा छानपैकी सगळं काही मिक्स करून घेऊया। आणि अशा पद्धतीने छानपैकी आपला मटारचा पुलाव हा तयार झालेला आहे। झटपट होणारी पटकन अशी ही रेसिपी आहे, खूप सुंदर टेस्टी खायला अशी रेसिपी असल्यामुळे मटारचा पुलाव हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया आणखीन एका नव्या रेसिपीसोबत, तोपर्यंत आपला मटार पुलाव एन्जॉय करा।